बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीमध्ये सभास्थळावरून कडू आणि राणांमध्ये वाद पेटलाय। अमरावतीचे सायन्स कोर मैदान हे बच्चू कडू यांनी 23 आणि 24 या 2 तारखेंना बुक केलेलं आहे। मात्र या ठिकाणी भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्याकरता अमित शहांची सभा होणार आहे। या सभेकरता हे ग्राउंड तुर्तास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दरम्यान हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केल्याचा दावा केला आणि गोंधळ घातलेला आहे। परवानगी आम्हाला आहे, मग सभा अमित शहा यांची कशी, असा सवाल बच्चू कडूंनी केला आणि ते आक्रमक झाले। अमरावतीचं सायन्स कोर मैदान हे जिल्हा परिषदेच्या मालकीचं आहे। या मैदानाची 23 आणि 24 या 2 दिवसांकरता कडू यांनी त्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराकरता परवानगी घेतली आहे आणि त्याकरता रितसर पैसे सुद्धा भरलेले आहेत। आमच्याकडे रितसर परवानगी आहे, त्यामुळे उद्या मैदानात सभा घेणारच असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। काय नेमका संघर्ष झाला, तुमच्याकडे पावती आहे, कधी विमानतळ बुक केलं होतं आणि आज तुम्हाला ताब्यात का दिलं नाही? 18 तारखेचा आम्हाला परवानगी भेटली। 18 तारखेला आम्ही पैसे भरले, रितसर आम्हाला ऑब्झर्वर परवानगी दिली। परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो, तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही, आम्हालाच पोलीसवाले येऊ देत नाही। आता हे मैदान आमचं आहे, परवानगी 2 दिवसासाठी तरी, आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतात आणि कारण सांगतो सुरक्षेचं। मग अमित शहाजी सारख्या कायदाप्रिय गृहमंत्र्याला हे दिशाभूल करत आहे। भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी गोष्ट आहे, कारण भाजप संस्कारप्रिय आहे, शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही। पण रवी राणा या भाजपाला बदनाम करत आहे, गृहमंत्र्याला बदनाम करत आहे। गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत तर याच्यासारखं दुर्दैव नाही। आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे, पोलीस प्रशासनाकडून भंग होत आहे। तुमच्या उद्या काय भूमिका राहणार आहे? आम्ही इथं राहू, आम्ही येऊ उद्या। इथे 2 लाख लोक येईल। मंडप उडलाय आता हवे, हनुमानजीनं लात मारली। तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका कायम आहे, आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ। परवानगी नाकारण्याचा याला कुठलाही अधिकार नाही आहे। त्यांना आम्ही सध्या शांत करू, अजून 2 तास वाटतो, नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू। कसं राहणार त्याचं आंदोलन? ते आता सांगता येत, ते आमच्या हातात नाही। कायदा भंग त्यांनी केलेला आहे, आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाने केलेला आहे। सीपी तर स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखा वागतं, त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या। निश्चितच बच्चू भूमिका जी जाहीर केलेली आणि ते भाजप कार्यकर्त्यासारखं आणि कार्यकर्ता वागत असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। आणि आपण बाहेर जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बच्चू कडू यांचे ते समर्थक आहे, कार्यकर्ते ते या ग्राउंडच्या बाहेर आहे आणि त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नारेबाजी करतात। एकूण जर बघितलं तर मैदानाच्या या पोलीस प्रशासन आणि बच्चू कडू कुठेतरी समोरासमोर आलेले आहे, त्यामुळं या ठिकाणी पोलीस आणि बच्चू कडू त्यांच्यामध्ये संघर्ष जो आहे तो संघर्ष आता सुधारतो की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। पुढे जरा सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।